छत्रपती एज्युकेअर. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट GMC गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील BSc नर्सिंगचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, PDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच सेंट्रलची MCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सबद्दल व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केले जाते. तसे जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर महाराष्ट्रामध्ये टोटल जर BSc नर्सिंगचे कॉलेज बघायला गेलं तर 247 एवढे कॉलेज BSc नर्सिंगचे आहेत. त्यापैकी जे आहे 12 जे आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि उर्वरित जे कॉलेज आहेत ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. तर प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असं आपण त्यांना म्हणतो. उर्वरित कॉलेज एवढे आहेत. तर गव्हर्नमेंट कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काय असू शकतो ते. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टोटल जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर टोटल 12 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. 12 गव्हर्नमेंट कॉलेज कुठे कुठे ते JJ ला एक आहे, BJ पुणे, त्यानंतर नागपूरला एक आहे, संभाजीनगरला एक आहे, त्यानंतर नांदेड, लातूर, जालना, बारामतीला एक आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरला एक आहे, त्याच्यानंतर सांगली, त्याच्यानंतर एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार आणि एक गोंदियाला आहे. असे मिळून जर बघायला गेलं टोटल 12 कॉलेज आहेत. गेल्या वर्षीच नवीन न्यू 8 कॉलेज ऍड झाले तर त्याच्या अगोदर 4च होते आणि त्या 12 कॉलेजमध्ये टोटल 900 सीट्स आहेत. तर या 900 सीट्सचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर तुमची कॅटेगरी जर ओपन असेल, ओपन कॅटेगरीसाठी 72 मार्क व EWS कॅटेगरीसाठी 38 मार्क, SCBC कॅटेगरी 56, OBC कॅटेगरी 72, VJ कॅटेगरी 92, ST कॅटेगरी 50 आणि SC कॅटेगरी 52. आता हा जो कट ऑफ आहे या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असतील प्लस मायनस 10 तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंग मध्ये ऍडमिशन भेटू शकते. तुम्हाला डाऊट आला असेल की EWS चा कट ऑफ एवढा खाली का गेलेला आहे, कारण की EWS मधून कॅन्डिडेटने कमी पार्टिसिपेट केलेलं होतं त्यामुळे EWS चा कट ऑफ हा एवढा खाली गेलेला आहे. जेवढे जास्त कॅन्डिडेट पार्टिसिपेट करतात तेवढे जास्त कट ऑफ हा वाढत असतो. त्यामुळे गेल्या EWS च्या कॅन्डिडेटने गेल्या वर्षीच्या कम्पॅरेटिव्हली हा कट ऑफ सांगत आहे. गेल्या वर्षी EWS च्या कॅन्डिडेटने कमी पार्टिसिपेट केलं तर त्यामुळे हा कट ऑफ एवढा कमी गेलता. तर पुन्हा एकदा सांगतो, ओपन कॅटेगरीसाठी 72, EWS कॅटेगरीसाठी 38, SCBC कॅटेगरीसाठी 56, OBC कॅटेगरीसाठी 72, त्याच्यानंतर VJ कॅटेगरीसाठी 92, ST कॅटेगरीसाठी 50 आणि SC कॅटेगरीसाठी 52. या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंग मध्ये ऍडमिशन भेटू शकते. हीच लिस्ट आपण SML नुसार पण बघून घेऊया. SML नुसार तुमचा SML काय यायला पाहिजे. तर SML नुसार जर सांगितलं गेलं तर 12,300 सॉरी ओपन कॅटेगरीचा SML 7,943 या रेंज मध्ये पाहिजे. त्यानंतर EWS कॅटेगरीचा 14,179, त्यानंतर SCBC कॅटेगरी 11,780, OBC कॅटेगरी 8,032, VJ कॅटेगरी 1,966, ST कॅटेगरी 12,680 आणि SC कॅटेगरी 12,327. या रेंज मध्ये जर तुमचा SML येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BSc नर्सिंगला ऍडमिशन भेटू शकते. आणि हा कट ऑफ पूर्णपणे एक्सपेक्टेड आहे. आता आपले थोडे दिवसातच BSc नर्सिंगची काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील किती विद्यार्थी BSc नर्सिंगसाठी इच्छुक ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत, किती विद्यार्थी पार्टिसिपेट करतात या प्रोसेसमध्ये, त्याच्यावर पूर्णपणे हा कट ऑफ डिपेंड करणार आहे. तर SML आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली कट ऑफ काय येऊ शकतो याबद्दल माहिती भेटून जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.